कामगारांना अजून गडचिरोलीतल्या आमच्या तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे। गडचिरोलीचं चित्र बदलत आहे। आज आम्ही एका आमच्या भगिनीला त्या ठिकाणी ज्यावेळेस तिच्याशी बोलत होतो त्यावेळेस तिने सांगितलं की मी हाऊसकीपिंगचं काम सुरू केलं 12,000 रुपये पगारावर आणि आता वॉल्वोची ट्रक या ठिकाणी ती चालवते आणि 55,000 रुपये तिला पगार मिळतो आहे। अशा अनेक लोकांचं जीवन यातनं बदललेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं आम्ही गडचिरोलीचा वापर वसाहतीसारखा होऊ देणार नाही हे सांगितलं होतं। इथे स्टीलची इकोसिस्टीम सुरू करतो, पण गडचिरोलीच्या जल, जमीन आणि जंगल याचं संवर्धन करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि म्हणून आजपासनं गडचिरोलीमध्ये 1 कोटी वृक्षारोपणाची मोहीम देखील आम्ही सुरू करतो। या वर्षी 40 लाख, पुढच्या वर्षी 60 लाख असे 1 कोटी वृक्ष आम्ही या ठिकाणी लावणार आहोत। आणि गडचिरोलीला आजही गडचिरोली हा महाराष्ट्रातला सर्वात जास्त हिरवा जिल्हा आहे, पण त्याचाही रेकॉर्ड तोडण्याचं काम आम्ही या निमित्ताने करणार आहोत। आतापर्यंत 14,000 लोकांना रोजगार मिळाला, तरी तुम्ही आता म्हटलं की शहरी नक्षलवादी ज्या संघटना आहेत त्या अफवा पसरवतात की इथे आदिवासींची जमीन बळकवली जाते। त्यावेळेस कशा पद्धतीने तो प्रोपगंडा हा निश्चितपणे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोपगंडा चालत आहेत। मागच्या काळामध्ये हा प्रोपगंडा चालवला की लाखो वृक्षतोड झालेली आहे, आदिवासींच्या जमिनी बळकवण्यात आलेल्या आहेत, काही लोकांना तर त्या ठिकाणी यमसदनी देखील पाठवलेला आहे। अशा प्रकारच्या खोट्या अफवा या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळी त्याचा सोर्स कुठे हा आम्ही शोधून काढला त्यावेळी काही कलकत्त्यातनं होते, काही बंगलोरमधनं होते। त्यामुळे या भारताचा विकास होऊ नये, महाराष्ट्राचा विकास होऊ नये, गरिबाचा विकास होऊ नये, दलित, आदिवासी, ओबीसींचा विकास होऊ नये अशा प्रकारच्या षडयंत्राचा भाग असलेले हे जे शहरी माओइस्ट संघटना आहेत, या संघटनांच्या माध्यमातून हा प्रयत्न चालला आहे, पण आमच्या कार्यातून आणि कृतीतून त्याला उत्तर मिळत आहे। आज आपण बघितलं असेल, हे जे 14,000 लोक या ठिकाणी लागलेले आहेत, या 14,000 लोकांमध्ये 99% दलित, आदिवासी आणि ओबीसी आहेत। मुझे बहुत खुशी है कि गडचिरोली में आज हमने एक 5 MTPA के इंटीग्रेटेड स्टील प्लांट का भूमि पूजन किया है और साथ साथ हम लोगों ने जो पैलेट्स का एक प्लांट है और क्रशिंग का प्लांट है और उसके साथ साथ स्लरी पाइपलाइन है, ये तीनों का उद्घाटन भी किया है। आज गडचिरोली में सस्टेनेबल माइनिंग को हमने प्रमोट किया है, ग्रीन माइनिंग को प्रमोट किया है और मुझे बहुत खुशी है कि लॉयड कंपनी ने इन्हीं तत्वों पर चलकर आज गडचिरोली में ये सारा जो यहाँ पर एक प्रकार से इंडस्ट्री खड़ी की है, इसके कारण गडचिरोली के 14,000 हमारे युवाओं को और युवतियों को यहाँ काम मिला है और अभी जो आज हमने भूमि पूजन किया है उसमें से 20,000 नए तरुण तरुणियों को यहाँ पर रोजगार मिलेगा और ये अच्छे तरीके से स्थानिकों को ट्रेनिंग देकर उनको ही यहाँ रोजगार दिया जा रहा है। यहाँ की जो गडचिरोली की गोंडवाना यूनिवर्सिटी है उसकी ऑस्ट्रेलिया के यूनिवर्सिटी के साथ टाइप करके माइनिंग के कोर्सेस यहाँ शुरू किए गए हैं और अच्छा ह्यूमन रिसोर्स यहाँ पर ही तैयार किया जा रहा है। और केवल यहाँ पर स्टील की इकोसिस्टम नहीं, तो उसके साथ साथ अच्छा अस्पताल, अच्छी स्कूलें ये भी खोली जा रही है। एक प्रकार से गडचिरोली जो हम लोग ये मानते थे कि महाराष्ट्र का आखिरी जिला है, हमने तय किया इसको महाराष्ट्र का पहले जिले के रूप में देखा जाना चाहिए और उस प्रकार का परिवर्तन यहाँ हो रहा है।